अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानं जखमी, स्वतःचीच बंदूक साफ करताना चुकून गोळीबार, मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारपूस। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत रात्री महत्त्वाची बैठक। अंतर्गत सुरक्षा बाजूला ठेवून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राज्यातील शाखांना भेटी, संजय राऊतांची शहांच्या दौऱ्यावरून टीका, तर अमित शहांना मणिपूर आणि काश्मीरला जाण्याचाही सल्ला। दसऱ्याच्या दरम्यान मवियाचं जागा वाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आजही बैठक। राहुल गांधींना नाशिक जिल्हा न्यायालयाचा समन्स, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात निर्भया फाउंडेशनची याचिका। लोकसभा निवडणुकीत तब्बल 14 मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दावा, मालेगावातील जिहादी मतदानामुळे धुळ्याची जागा गमवावी लागल्याचा आरोप। माहितीच्या जागा वाटपात चंद्रपूरची जागा कोणाकडे हे ठरल्यावरच पक्षप्रवेशाचा निर्णय, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती। माझ्यावरच्या हल्ल्यामागे संभाजीराजेंसह कोल्हापूरच्या बड्या नेत्याचा हात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, तर कॉल रेकॉर्ड चेक करण्याचीही मागणी। मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार, डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर। ऐन दसरा दिवाळी सणांच्या तोंडावर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ, आजपासून मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1692 रुपयांना। लडाखमधील शिक्षण चळवळीचे प्रणेते सोनम वांगचुक यांचा लडाख दिल्ली लॉंग मार्च दिल्लीच्या सीमेवर, प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान, तिसऱ्या टप्प्यात बारामुल्ला, बांदीपुरा आणि कुपवाड्यासह 7 जिल्ह्यात 40 जागांसाठी मतदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।